आपल्या देशात 2 तीर्थस्थाने अशी आहेत जेथे उत्सवाच्या वेळी गाभाऱ्यातील मूळ मूर्ती त्यांच्या स्थानावरून हलवून पालखीत ठेवण्यात येते. त्यापैकी एक आहे जगन्नाथपुरी आणि दुसरे आहे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेची मूर्ती. तुळजाभवानीचे माहेर असलेले अहिल्यानगर जवळील बुऱ्हाणनगर म्हणजेच देवीची माहेर येथून आलेल्या रिकाम्या पालखीत ही तुळजाभवानीची मूर्ती ठेवण्यात येते व तिची वाजत गाजत लाखो भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक निघते. सुमारे 500 वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू असलेली ही परंपरा आजपर्यंत कायम असून सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही घट्ट असल्याचे येथे पाहायला मिळते. ऐतिहासिक नोंदीनुसार पैठण येथील शालिवान घराण्यातील राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुऱ्हाणनगरला आणले होते. त्यावेळी अंधेरी नगरी म्हणून हे ठिकाण ओळखले जात असे आणि येथे तेलंगा नावाचा राजा राज्य करीत होता. देवीची मूर्ती 300 ते 400 वर्षे या ठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत म्हणून ओळखले जाऊ लागले. तेलंगा राजा कर्नाटकावर स्वारी करण्यास गेल्यानंतर देवीची मूर्ती सोबत घेऊन गेला. मार्गात डोंगराळ प्रदेश असलेल्या चिंचपूर म्हणजे सध्याचे तुळजापूर येथे मूर्ती सुरक्षित ठेवण्यात आली. लढाईत तेलंगा राजाचा अंत झाला, त्यामुळे पुढील अनेक वर्ष ती मूर्ती तुळजापुरातच होती. आजही तुळजाभवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे. त्यानंतर बहामनी राजवट सुरू झाल्यावर मूर्ती पुन्हा बुऱ्हाणनगरला आणण्यात आली. अहमदनगरला निजामाचा कहर सुरू झाल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी कष्ट घेतले. निजामाची राजवट संपल्यानंतर मूर्ती परत बुऱ्हाणनगरला आणण्यात आली. जानकोजी हे तुळजाभवानीचे निस्सीम भक्त होते. देवीवर त्यांची अपार श्रद्धा होती. देवीने त्यांना एकदा मुलीच्या रूपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले. या अंबिकेने जानकोजींच्या तेलाच्या व्यवसायात त्यांना मदत केली. आजही मंदिराच्या बाजूला देवीने चालवलेला तेलाचा घाणा आपल्याला पाहायला मिळतो. या व्यवसायामुळे सावकाराच्या कर्जातून जानकोजी मुक्त झाले. अल्पावधीतच ते श्रीमंत झाले व पंचकृषीत प्रसिद्ध व्यापारी म्हणून परिचित झाले. ही अंबिका 12 वर्षे जानकोजींकडे राहिली. या काळात बुऱ्हाणनगरच्या बादशाहची अंबिकेवर नजर गेली. बादशाहाने अंबिकेला आणण्यासाठी सैन्य धाडले, मात्र कुणाचेही तिला स्पर्श करण्याची धाडस झाले नाही. त्यावेळी अंबिकेने शाप दिला की बुऱ्हाणनगर निर्मनुष्य होईल. त्यामुळे गावात रोगराई वाढून अनेकांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण गाव सोडून गेले. मात्र जे देवी भक्त होते त्यांना कोणताही त्रास झाला नाही. त्यानंतर देवीने जानकोजींना खरे रूप दाखवले व ती लुप्त झाली. जानकोजींची देवीवर अपार श्रद्धा होती. देवीचा विरह सहन न झाल्याने ते तुळजापूर येथे गेले व आत्मदहन करण्यात इतक्यातच देवी अंबिका त्यांच्या समोर प्रकट झाली. त्यावेळी जानकोजी देवीला म्हणाले, मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्या ही सेवा लाभावी. त्यावर देवी म्हणाली, तू बुऱ्हाणनगरवरून पाठवलेल्या पालखीतून मी सीमा उल्लंघन करीन व पलंगावर 5 दिवस निद्रा करीन. तेव्हापासून आज तागायत या पलंग पालखीच्या सोहळ्यात खंड पडलेला नाही. अहिल्यानगर शहराच्या वेशीवर असलेले बुऱ्हाणनगर हे देवीचे माहेर तर तुळजापूर हे सासर समजले जाते. बुऱ्हाणनगर येथील मंदिर मोठे असून मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशा रचनेचे आहे. 1994 ते 95 साली केलेल्या नूतनीकरणानंतर या मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. मंदिर परिसरात अनेक पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या समोर 2 प्राचीन दीपमाळा आहेत. तसेच दर्शन मंडपातून आत गेल्यानंतर सभा मंडपात भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी स्टीलची रेलिंग लावून दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सभा मंडपात देवीचे वाहन असलेल्या सिंहाची मोठी पितळी मूर्ती असून देवीचा पलंगही येथे आहे. सभा मंडपाच्या छतावर अनेक पेशवेकालीन कंदिले आहेत. गर्भगृहात चांदीच्या मखरात देवी स्थित आहे. तसेच गर्भगृहाच्या उजव्या बाजूला लहान मंदिरांमध्ये एक महादेवाचे मंदिर आहे, तर दुसऱ्या मंदिरात अंबिका देवीने तेल काढण्यासाठी ज्या घाण्याचा वापर केला होता तो घाणा ठेवण्यात आलेला आहे. दरवर्षी रावरी येथे नवीन पालखी बनवली जाते. तसेच 3ऱ्या माळेला बुऱ्हाणनगरची यात्रा असते. या दिवशी दुपारी 12
ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मंदिराला पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. तब्बल 500 वर्षांचा इतिहास असलेल्या या पलंग पालखीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी लाखो भाविक तुळजापूर येथे येतात. तुळजापूरकरांसाठी हा एक मोठा उत्सव असतो. बुराननगर येथील देवीचा रोज सकाळी 8 वाजता अभिषेक होतो. त्यानंतर सकाळी 7 ते दुपारी 1:30 व सायंकाळी 4 ते रात्री 9:30 पर्यंत या वेळेत भाविकांना मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.